श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे मंगळवार आणि आज षटतिला एकादशी आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला षटतिला एकादशीचे काय महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे या एकादशीची काय कथा आहे आणि आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आपल्याला या एकादशीला संध्याकाळी कोणता उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की या षटतिला एकादशीचे काय महत्त्व आहे. षटतिला एकादशीचे व्रत केल्याने आपले वैवाहिक जीवन हे सुखी राहते असं मानलं जातं. षटतिला एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला शुभफळ हे मिळत असते. षटतिला एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणून या दिवशी श्रीहरींची विशेष पूजाही केली जाते आणि हे एकादशीचे व्रत करून आपल्या जीवनातील सर्व संकटेही दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख शांतीही राहते. भगवान श्रीहरी विष्णू हे या सृष्टीचे पालन करता आहे आणि एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी त्यांच्या आराधनेसाठी खास विशेष अशी महत्त्वाची मानली जाते. आणि जो कोणी या एकादशीला भगवान श्रीहरींची अगदी मनोभावे पूजा करेल त्याच्यावर श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्याच्या जीवनात जी काही संकटे येत असतात ती दूर होतात. पौष मासातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हटलं जातं. षटतिला नावातच तिळाचं महत्त्व हे विशद केलं गेलं आहे. या एकादशीला तिळाचं अत्यंत महत्त्व हे सांगितलं गेलं आहे. या एकादशीला 6 प्रकाराने तिळाचा उपयोग हा केला जातो. तिळाचे उटणे लावून स्नान केले जाते. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तिळाच्या अक्षतांचा वापर केला जातो. तिळानेच हवन सुद्धा केलं जातं. तिळानेच तर्पण सुद्धा केले जाते आणि तसंच भगवान श्रीहरी विष्णूंना या दिवशी तिळाच्या पदार्थांचाच नैवेद्य हा दाखवला जातो. षटतिला एकादशीला तिळाचे दान करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वकारक असं मानलं गेलं आहे. त्याचप्रमाणे तिळाचे भोजन सुद्धा तितकेच महत्त्वाचे मानले गेले आहे. तर असे हे षटतिला एकादशीचे महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी तिळाला सुद्धा तितकेच महत्त्व हे आहे. तर आता आपण या षटतिला एकादशीची कथा काय आहे ते बघूया. तर या षटतिला एकादशीची व्रतकथा अशी आहे. फार पूर्वी एका नगरामध्ये एक ब्राह्मण महिला राहत होती. ती श्रीहरी विष्णूंची अनन्य भक्त होती आणि सर्व उपवास सुद्धा ती करत होती. ती त्यांची पूजा अगदी नित्य नियमाने करायची. एकदा त्या ब्राह्मण महिलेने नारायणांसाठी महिनाभर उपवास केला. त्यामुळे तिचे शरीर खूपच अशक्त झाले होते. जरी तिचे शरीर अशक्त झाले असले तरी सुद्धा उपवासाने तिचे शरीर हे शुद्ध झाले होते. हे पाहून भगवान विष्णूंच्या मनामध्ये विचार आला की आपले मनही शुद्ध का होऊ नये, जेणेकरून या भक्ताला विष्णू लोकामध्ये निवास करण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. असा विचार करून भगवान विष्णू तिच्याकडे दान मागण्यासाठी गेले. पण त्या ब्राह्मण महिलेने मातीचा एक गोळा देवाला दान केला. काही वेळाने ब्राह्मणीचा मृत्यू झाला आणि ती थेट विष्णू लोकात पोहोचली. तिला विष्णू लोकात राहण्यासाठी झोपडी सापडली पण ती पूर्णपणे रिकामी होती. यानंतर त्या महिलेच्या मनामध्ये विचार आला की मी आयुष्यभर परमेश्वराची सेवा केली पण मला रिकामी झोपडी काय मिळाली. तेव्हा श्रीहरी म्हणाले की तू मनुष्य जीवनामध्ये कधीही अन्न किंवा धन हे दान केले नाहीस, पण तू केलेल्या पूजेमुळे तुला आज विष्णू लोकाची प्राप्ती झाली आहे, पण दुसरे काहीही तुला मिळू शकले नाही. तेव्हा त्या ब्राह्मण म्हातारीने या समस्येवर उपाय विचारला. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले की जेव्हा देवाच्या मुली तुला भेटायला येतील तेव्हा त्यांना तू षटतिला एकादशीच्या व्रताची पद्धत विचार. षटतिला एकादशीच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती ही त्यांच्याकडनं जाणून घे आणि त्यानंतर हे व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर त्याप्रमाणे ते व्रत पूर्ण विधीपूर्वक हे कर, असे भगवान श्रीहरी विष्णू त्या वृद्ध म्हाताऱ्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले. भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण महिलेने देवाच्या मुलींकडून षटतिला एकादशी व्रताची पद्धत ही शिकून घेतली आणि ती पूर्ण भक्तीने आणि नियमाने ते व्रत तिने पाळले. आणि याप्रमाणे हे व्रत पूर्ण केल्यानंतर तिने पाळल्यानंतर तिची झोपडी ही सर्व आवश्यक वस्तू, पैसा आणि धान्य इत्यादींनी भरून गेली. तर अशी ही षटतिला एकादशीच्या व्रताची कथा आहे. षटतिला एकादशीच्या व्रताची कथा ही आपल्याला अन्नदानाचे महत्त्व हे सांगत आहे. या दिवशी तिळाचे दान केल्याने सौभाग्यामध्ये वाढ होत असते आणि आपले दारिद्र्य हे सुद्धा दूर होत असतं. तर अशी ही षटतिला एकादशीच्या व्रताची कथा आहे. षटतिला एकादशीच्या व्रताच्या कथेप्रमाणे जर आपण या एकादशीला अन्नदान हे केलं तसंच तिळाचे दान हे जर केलं तर आपल्याला सुद्धा सुखसमृद्धी ही प्राप्त होत असते आणि आपले दारिद्र्य हे निघून जात असतं.
या षटतिला एकादशीला व्रत केल्याने आपल्याला शारीरिक शुद्धी किंवा आरोग्य हे लाभत असतं। त्यासोबतच अन्न किंवा तीळ ही दान केल्याने आपल्या धनधान्यामध्ये वृद्धी होत असते। त्याचप्रमाणे या दिवशी जो कोणी पैसे दान करतो त्यांना शरीर सोडल्यानंतर म्हणजे आपल्या मृत्यूनंतर विशेष फळाची प्राप्ती होते। यामुळे धार्मिक कार्यासोबत आपल्याला दानधर्म सुद्धा या दिवशी षटतिला एकादशीला करायचे आहे। षटतिला एकादशीला सर्वात महत्त्वाचे दान आहे ते म्हणजेच तिळाचे आणि म्हणूनच षटतिला एकादशीला तिळाचे दान हे नक्की करा। त्याचप्रमाणे आता आपण जाणून घेऊया की संध्याकाळी आपल्याला एकादशीला म्हणजे आजच्याच दिवशी कोणते उपाय हे करायचे आहे ते बघूया। तर आज आपल्याला एकादशीला संध्याकाळी तुळशी मातेसमोर गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे आणि त्याचप्रमाणे 11 प्रदक्षिणासुद्धा आपल्याला हा मंत्र म्हणत तुळशी मातेला घालायच्या आहेत। असं केल्याने आपल्या घरामध्ये सुखशांतीही राहते आणि आपल्यावर जी काही संकट येणार असतात ती टळून जातात। त्याचप्रमाणे कर्जमुक्तीसाठी आपल्याला या आजच्या एकादशीला पिंपळाच्या झाडाला पाणी हे घालायचे आहे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। कारण पिंपळाच्या झाडामध्ये प्रभू श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि या एकादशी तिथीला जर आपण पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जर लावला तर प्रभू श्रीहरी विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आर्थिक समृद्धीही आपल्याला प्राप्त होत असते। त्याचप्रमाणे जर काही कर्ज जर तुमच्यावर झालं असेल तर कर्जमुक्तीसाठी आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा जरूर लावा। हा दिवा लावल्याने काय होईल तर तुम्हाला प्रभू श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद हा मिळेल आणि तुमची लवकरच कर्जातून मुक्तताही होईल। आणि आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवाजवळ दिवा लावल्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करायला तुम्ही विसरू नका। जितकी जास्त आवर्तन तुम्हाला श्री विष्णू सहस्रनामाची करता येईल तितकी तुम्ही ती करण्याचा आज प्रयत्न करा, नाहीतर एक वेळा तरी जरूर करा। आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावर सदैव राहावी याकरता श्री सुक्ताचे पठण सुद्धा जरूर करा आणि त्यासोबतच तिळाचे दाणे सुद्धा जरूर करा। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की षटतिला एकादशीचं काय महत्त्व आहे, षटतिला एकादशीची व्रतकथा काय आहे आणि त्यासोबतच कोणते उपाय हे आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।